निमित्ताने शिवचरित्राचा जागर घडविण्यासाठी या व्यासपीठावरती मी उभा आहे आणि आपल्या अंतःकरणाचे कान करून एवढं धावपळीचं जीवन झालेलं असताना आपण सगळेजण शिवविचार ऐकण्यासाठी आतुर आहात. मंडळी, पाटीवर लिहिलेला इतिहास पुसता येईल, कागदावर लिहिलेला इतिहास फाडता येईल, पण 450 वर्षापूर्वी जो इतिहास इथल्या प्रत्येकाच्या काळजावरती कोरलाय, असा तेजस्वी, ओजस्वी, प्रेरणादायी, ऊर्जादायी, प्रयत्नवाद, ध्येयवाद शिकवणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव इतिहास म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. सतेज काया ज्ञानमय मस्तक ज्या पायावर उभे आहे ते पाया मातीचे. हीच ती माती आहे ज्या मातीमध्ये 700 वर्षापूर्वी नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, असं म्हणत महाराष्ट्रातल्या मातीतल्या विचारांचा सुगंध पंजाबच्या मातीपर्यंत नेण्याचं काम ज्या महापुरुषानं केलं ते संत नामदेव महाराज याच महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झाले. माझा मराठीचा बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे मेळवीन रसिके, अशा शब्दात मराठी भाषेचा गौरव करून विश्व बंधुत्वाचा संदेश देणारे संत ज्ञानेश्वर महाराज याच महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झाले. दार उघड बये दार उघड म्हणत प्रबोधनाचा जागर घडविणारे शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज याच महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झाले. बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येतो असे या भूमिकेतून रंजल्या गांजल्या माणसाचं दुःख अभंगाच्या माध्यमातून ज्या महापुरुषानं मांडलं आणि जो महापुरुष या महाराष्ट्राच्या मातीत आभाळा एवढा झाला, एवढाच नाही तर दांभिकतेवर प्रहार करून त्यांनी आपल्या अभंगाला आभाळाच्याही पेक्षा मोठं करण्याचं काम केलं. त्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते, ही लोककल्याणकारी राजमुद्रा शिवरायांच्या हातात देऊन स्वराज्याची संकल्पना करणाऱ्या छत्रपती शहाजी महाराज भोसलेंचा हा महाराष्ट्र आहे. विखुरलेल्या रयतेला एकतेच्या सूत्रात गुंफून स्वातंत्र्याचं जन आंदोलन उभा करणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचा हा महाराष्ट्र आहे. सिंहाचं काळीज पोलादी छाती असे आमचे जाणता राजा शिवछत्रपतींचा हा महाराष्ट्र आहे. मिळालेल्या 32 वर्षाच्या आयुष्यात जगाच्या पाठीवरचा एकमेव योद्धा आहे. एकही लढाई पराभूत न होता आणि छत्रपतींच्या नंतर स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झुंजारपणे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. त्या छत्रपती संभाजी महाराजांना तुम्हा सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात अभिवादन करून आज श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र पावन या प्रांगणामध्ये शिवविचारांचा जागर घडविण्यासाठी उभा आहे. जगाच्या पाठीवरचं असं एकमेव चरित्र आहे, जे चरित्र एकदा वाचलं तरी पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं, जे चरित्र एकदा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतं, जे चरित्र एकदा लिहिलं तरी पुन्हा पुन्हा लिहावं असं वाटतं, जे चरित्र एकदा गायलं तरी पुन्हा पुन्हा गावं असं वाटतं, ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे. शिवचरित्रामध्ये काय आहे, शिवचरित्रामध्ये काय आहे असं म्हणण्याऐवजी शिवचरित्रात काय नाही. बरेच जण म्हणतात 450 वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि 450 वर्षाच्या इतिहासाचं करायचं काय. 450 वर्षापूर्वीचा जरी इतिहास असला तरी इतिहास घडवणारा जो महानायक आहे, महापुरुष आहे, छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी स्थापन केलेलं राज्य हे रयतेचं लोककल्याणकारी राज्य होतं. जगाच्या पाठीवरती अनेक राजे महाराजे झाले, पण किती राजा महाराजांचं स्मरण आपण करतो. आज आम्हाला आमच्या देशात, ज्या देशात आम्ही राहतो, आम्हाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, पण 75 वर्षात कुठलंच सरकार आम्हाला वाटत नाही ते आमचं आहे. पण असा एक काळ महाराष्ट्रात झाला, शिवकाळ. या देशाच्या हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये एकच सत्ता, एकच राजा आणि एकच शासन रयतेला आपलं वाटलं. त्या शासनाचं नाव आहे स्वराज्य शासन, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलं.
पण ह्या स्वराज्य शासनापासून